लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्याकडून अर्थ खात्यावरून खंत व्यक्त. वारंवार मागणी करून देखील भाजप अर्थ खातं देत नसल्यानं सुनेत्रा पवार यांची नाराजी. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीमध्ये नाराजीचा सूर कायम. मुंबईमध्ये असूनही प्रफुल्ल पटेल बैठकीला गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण. तर गैरहजेरीमागे काही कारण असेल. भुजबळांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये भुजबळ आणि तटकरेंमध्ये जुंपल्याची सूत्रांची माहिती आहे. दादांच्या निधनानंतर पक्ष वाढवत असताना आम्ही टीकेचे धनी का? सुनील तटकरेंकडून बैठकीमध्ये सवाल उपस्थित. तर भुजबळांचा तटकरेंवर आक्षेप. पक्षाची बदनामी करणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्या. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या वरिष्ठ नेत्यांना सूचना. सूत्रांची माहिती. पक्षाची बदनामी थांबवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी ठामपणे आपली भूमिका मांडावी अशा सूचना दिल्याची माहिती. महायुतीमध्ये जागा वाटपावरून जोरदार हालचाली सुरू. भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर लढण्याची चर्चा. सूत्रांची माहिती. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गची जागा राष्ट्रवादीला देण्याची शक्यता. विधान परिषदेच्या जागांसंदर्भात प्रश्न विचारल्यावरती एकनाथ शिंदे संतापले. काही पत्रकारांनी त्यांना थांबवल्यावर एकनाथ शिंदे प्रसार माध्यमांसोबत बोलले. विधान परिषदेच्या 17 पैकी 14 ठिकाणी भाजपकडे एका हाती बहुमत. शिवसेनेकडे एकाच मतदारसंघात तर राष्ट्रवादीकडे 2 मतदारसंघात बहुमताचा आकडा. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेकडे बहुमत. तर पुणे आणि परभणी, हिंगोली तर राष्ट्रवादीकडे जादुई आकडा. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक. विधान परिषदेच्या जागावाटपासंदर्भात चर्चा. ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, हिंगोली, रायगडच्या जागेसाठी शिंदे आग्रही असल्याची सूत्रांची माहिती. पुणे विधान परिषदेची जागा भाजपनेच लढवावी. पुणे जिल्ह्यातील आमदारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आग्रही मागणी. आमदार राहुल कुल, हेमंत रासने, शंकर जगताप यांनी घेतली भेट. कोकण विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेना आक्रमक. विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून बॅनरबाजी. मैत्रीपूर्ण निवडणूक लढवण्याची तयारी. शिवसेनेच्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांचा निर्धार. विधान परिषदेच्या जागावाटपासाठी आज मवियाची बैठक. हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे, अंबादास दानवे उपस्थित असतील. बैठकीमध्ये जागावाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा केली जाणार. सूत्रांची माहिती. विधान परिषदेचे उमेदवार निश्चितीसाठी भाजपात हालचालींना वेग. प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार. पुढील 2 ते 3 दिवसात भाजप उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. ठाणे विधान परिषदेत एकनाथ शिंदे धक्कातंत्र वापरण्याची चर्चा. उमेदवार म्हणून बवियाच्या क्षितेश ठाकूर यांची एंट्री होण्याची शक्यता आहे. रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. तर रवींद्र फाटक यांनी क्षितेश ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आहे. जळगाव विधान परिषदेसाठी दिलीप खोपडे यांनी उमेदवारी अर्ज यावेळेस भरलेला आहे. दिलीप खोपडे यांनी पवारांच्या राष्ट्रवादीकडून आपला उमेदवारी अर्ज घेतलाय. जळगाव विधान परिषदेसाठी दिलीप खोपडे यांच्या नावाची चर्चा आहे. नेत्यांनी आदेश दिल्यास मवियातून निवडणूक लढवणार. दिलीप खोपडे यांची प्रतिक्रिया. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात. शिवसेना ठाकरे गटाचे कळंब नगर परिषदेतील गटनेते संजय मुंदडा यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये सेनेकडे इच्छुकांची गर्दी. नागपूरमधील दृष्यांत चतुर्वेदी, किरण पांडव आणि यवतमाळमधील सुमित बाजोरिया, सलीम खेतानी इच्छुक आहेत. काँग्रेस नेते साहेबराव कांबळे यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीकडे सुद्धा उमेदवारीची मागणी केली आहे. महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला. संख्याबळानुसार पक्षाला निधी आणि महामंडळ वाटप होणार. भाजपकडे 48%, शिवसेनेकडे 29% आणि राष्ट्रवादीकडे 23% निधी जाणार आहे. मंत्री भुजबळांची ही माहिती आहे. प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश निश्चित झालाय. 30 मे रोजी भाजप प्रवेश निश्चित झालाय. तनपुरेंना अहिल्यानगरच्या जागेवरून उमेदवारी जाहीर होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला माहिती. पुण्यामध्ये काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आल्यानंतर पक्षाकडून कारवाई केली जाणार.
काँग्रेस नेते सतेज पाटील यांचं नाव न घेता बॅनर लावत उघड नाराजी, शहर कमिटीच्या वतीनं गुन्हा दाखल करण्याचीही मागणी करणार. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर बोलताना हर्षवर्धन सपकाळांची जीभ घसरली. मोदी फडणवीसांवर सपकाळांची एकेरी भाषेत टीका, तर पंतप्रधान मोदी खरे धुरंदर, आरोप करणारे मात्र दलिंदर. उपमुख्यमंत्री शिंदेंची सपकाळांवर टीका. मागणीपेक्षा पेट्रोलचा 23% तर डिझेलचा 52% जास्त पुरवठा सुरू आहे. साठेबाजांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. पुण्यामध्ये घोडागाडी घेऊन काँग्रेसचं आंदोलन. काँग्रेसकडून पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधामध्ये सरकार विरोधात घोषणाबाजी. पुणे शहरातील नाईट लाईफवर कारवाईचा बडगा. पानटपऱ्या, खाद्यपदार्थांच्या गाड्या रात्री 10ला बंद. हॉटेल्सवर कोणतेही निर्बंध नाहीत. पुणे पोलीस आयुक्तांचे आदेश. आता खाद्यतेलाच्या पॅकेट्सवरही सरकारी नजर असेल. वजनावरून खाद्यतेलाच्या पाकिटांसाठी निश्चित मानक आकार लागू आहे. ग्राहकांची फसवणूक त्यामुळे आता टळणार आहे. इंधन दरवाढीचा फटका एसटीला देखील बसतोय. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास एसटीला भाडीवाढीशिवाय पर्याय नसेल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून स्पष्ट. स्कूल बसच्या भाड्यामध्ये 10 ते 15% वाढ. पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे स्कूल बसच्या भाड्यात वाढ. स्कूल बस भाडेवाढीचा सर्वसामान्य पालकांना फटका बसण्याची शक्यता. रत्नागिरीमध्ये भाजीपाला महागला. इंधन दरवाढ आणि वाढत्या तापमानामुळे कोकणात येणाऱ्या सर्वच भाज्यांचे दर 120 रुपये किलोच्या घरात. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरमधून येणाऱ्या भाज्यांची आवक ही मंदावली आहे. जालन्यातील वाटूर फाटामध्ये डिझेल भरणावरून हाणामारी. 2000चं डिझेल का भरत नाही असं म्हणत मॅनेजरलाच मारहाण. पेट्रोल पंप मॅनेजरला शिवीगाळ करत मारहाण केली. दोघांविरोधात परतूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. धुळ्यातील प्रमुख 4 पंपावरील पेट्रोल साठा संपला. पेट्रोल संपल्यानं वाहनधारकांना माघारी फिरण्याची वेळ. उद्यापर्यंत पेट्रोल उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये गॅस दरवाढी विरोधात युवक काँग्रेसचं आंदोलन. हातात बॅनर घेऊन आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी. नागपुरातील पूनम चेंबर परिसरामध्ये असलेल्या पेट्रोल पंपासमोर आंदोलन. कांदा प्रश्नी रोहित पवारांच्या नेतृत्वामध्ये मुंबई आग्रा महामार्गावरती आंदोलन. कांद्याला किमान 25 रुपये किलो भाव देण्याची मागणी. तर विधान परिषदेसाठी नको, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तरी बैठक घ्या. रोहित पवारांची सरकारवर टीका. कांदा प्रश्नी विरोधकांचं आंदोलन राजकीय आहे. कांदा कापल्यावर डोळ्यात पाणीही येणार नाही असे लोक आंदोलनात. मुख्यमंत्री फडणवीसांची मवियावर जोरदार टीका. फडणवीस संवेदनशील नेते असल्याचा माझा भ्रम संपला. फडणवीसांच्या वक्तव्यावरती रोहित पवार यांची प्रतिक्रिया. कांदा प्रश्न सोडवण्यासाठी फडणवीस आणि शिंदेंची आज दिल्लीमध्ये बैठक. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांसोबत फडणवीस चर्चा करणार. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री बैठकीत उपस्थित असतील. गिरीश महाजन यांची माहिती. कांद्याला 3000चा दर मिळाल्याच पाहिजे. वेळ पडली तर मुंबईसह मंत्रालय ठप्प करू. शशिकांत शिंदेंचा सरकारला इशारा. तर नाशिकच्या कांदा द्राक्षांसंदर्भात फक्त शरद पवारच निर्णय घ्यायचे. शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये कांद्याला प्रति किलो अवघा 1.25 रुपये भाव मिळत असल्यानं शेतकरी संतप्त. गंगापूर बाजार समितीच्या गेटसमोर टाकला कांदा. कांद्याला प्रति क्विंटल 100, 125 ते 130 रुपयांचा दर मिळाल्यानं शेतकरी संतप्त. पुण्याच्या मनसरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन. शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले. कांद्याची निर्यात सुरू करण्याचीही मागणी केली आहे. कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यांची अवस्था दुर्दैवी आहे. शेतीमालाचे भाव उत्पादन खर्चावर असले पाहिजेत. कांदा प्रश्नावरून अण्णा हजारेंची सरकारवर टीका. रिंग रोड भूसंपादन बाधित शेतकऱ्यांची नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक संपन्न. भूसंपादन बाधित शेतकरी मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याच्या तयारीत. भुजबळांनी साथ द्यावी यासाठी शेतकरी त्यांच्या घरासमोर आंदोलन करणार. नाव जाहीर. राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरणार.
बकरी ईद निमित्त यावेळेस गायीची कुर्बानी देणाऱ्यांना फाशी द्या. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची मागणी. गायीची कुर्बानी देऊ नये यासाठी मौलवी फतवा काढण्याच्या विचारात आहेत. गायीला राष्ट्रीय पशु घोषित करण्याची मौलवींची मागणी. प्यारे खान यांची प्रतिक्रिया. बीडच्या परळेमध्ये शिवसेनेच्या माजी तालुका प्रमुखांवर हल्ला. हॉटेलवर काम करत असताना अज्ञात व्यक्तीकडून हल्ला. तर या हल्ल्यामध्ये शिवाजी शिंदे गंभीर जखमी. उपचार सुरू. हल्लेखोरावरती कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी. जळगावातील अतिक्रमण पाहून भाजप महापौरांचा संताप. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसरात अतिक्रमण. महापौरांनी भररस्त्यात अधिकाऱ्यांना झापलं. अतिक्रमण करणारे तुम्हाला घाबरत नाहीत का? महापौरांचा सवाल. कारवाई न करण्याची महिलेची महापौरांना विनंती. शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ. जनगणनेच्या कामांमुळे बदल्यांना काही काळ स्थगिती देण्याचे केंद्र सरकारचे निर्देश. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सूचना. मुंबईमध्ये बुलेट खरेदीसाठी 6 लाखांच्या हुंड्याची मागणी करत पत्नीचा छळ करणं पतीला महागात पडलेलं आहे. अंधेरी न्यायालयाकडून पीडित महिलेला दर महिन्याला 20,000 पोटगी, 15,000 घरभाडं आणि 3 लाखांची भरपाई देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. बोरिवलीतील रमणलाल चाळ आणि म्हात्रेवाडी पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालाय. एसआरए प्रकल्पाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. मोजक्या लोकांच्या विरोधामुळे बहुसंख्य रहिवाशांचे हित धोक्यात आणता येणार नाहीत. न्यायालयाकडून स्पष्ट. मुंबई जिल्हाधिकारी आंचल गोयल असल्याचे भासवत व्हॉट्सअपवरून महसूल अधिकाऱ्यांकडे पैशांची मागणी. मात्र सतर्क अधिकाऱ्यांनी हा फसवणुकीचा प्रयत्न उधळून लावला. पोलिसांकडे तक्रार दाखल. एमबीबीएस मध्ये हमखास प्रवेश देण्याचा आमिष दाखवत 14 लाखांची फसवणूक. अंधेरी पोलिसांकडून ऑल इंडिया ऑपरेशन संचालक आदित्य कुमार राव याला अटक केली आहे. टोळी विरोधात मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये आधीच अनिकेत विरोधात गुन्हे दाखल. भांडूपमध्ये आईसोबत चॅटिंग करतो या संशयातून 17 वर्षांच्या मुलाकडून मित्रावर कोयत्यानं प्राणघातक हल्ला. गंभीर जखमी तरुणावरती सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू. आरोपी मुलाची डोंगरी बालसुधार गृहात रवानगी. बनावट सोन्याच्या आधारे एचडीएफसी बँकेला 17 लाखांचा गंडा. पुण्याच्या रांजणगावातील टोळीचा पर्दाफाश. 2 आरोपींकडून यावेळेस संपूर्ण माहिती घेत पोलिसांनी दोघांनाही अटक केलेली आहे. पुण्यातील श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब घुले पाटील यांची बिनविरोध निवड. संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब भगवणे यांनी दिला होता राजीनामा. पुण्यातील कोंढवा परिसरातील बकरी मंडईमध्ये चोरीच्या संशयावरून एकाला मारहाण. स्थानिकांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल. काही काळ तणावाचं वातावरण निर्माण. पुण्याच्या भोर तालुक्यातील सारोळा ते वीर मार्गाची दुरवस्था. ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्याची चाळण. तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. पुण्यातील विविध रस्त्यांवरती पुणे पोलिसांकडून नाकाबंदी. रात्रीचे 8 ते 2 वाजेपर्यंत नाकाबंदी सुरू. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलीस अलर्ट मोडवर. वाहन चालकांची कसून चौकशी. एका ठेकेदाराला मिळणार 2च कामं. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांचा निर्णय. शहरातील रस्ते स्वच्छ ठेवण्याच्या कामात गैरप्रकार होत असल्यानं महत्वाचा निर्णय. मान्सूनचा केरळमध्ये दाखल होण्याचा 26 मे रोजीचा मुहूर्त हुकला. यंदा मान्सूनचं आगमन काही दिवस लांबणीवर. केरळमध्ये मान्सून 1 जूनच्या सुमारास दाखल होणार. तर महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 8 ते 10 जून दरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त. राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेला केंद्रीय निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील. त्यामुळे 30 जून पूर्वी पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा. विधान परिषद निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीची प्रक्रिया रखडण्याची शक्यता व्यक्त केली होती. आठवड्यातून 2 दिवस ऑनलाईन शाळा घ्या आणि 3 दिवसच प्रत्यक्ष शाळा भरवा. स्कूल बस मालक संघटनेची सरकारला सूचना. डिझेल टंचाईमुळे स्कूल बस मालक एकवटले. तब्बल 2 महिन्यांपासून महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात सूर्याचा प्रकोप. उष्माघातानं देशभरात झालेल्या मृत्यूंपैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये निम्म्याच्या आसपास बळी. नागपूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये 50हून अधिक लोक उष्माघातानं मृत्युमुखी पडल्याची माहिती.
89,000 कोटींच्या गुंतवणुकीला चालना मिळणार, 5 अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन. उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री यांची मंजुरी. आधार सेवा देणारे आधार ॲप लवकरच बंद होणार, त्याऐवजी UIDAI कडून आधार सेवा अधिक सुरक्षित, जलद आणि अत्याधुनिक फीचर्स असलेले नवीन आधार ॲप सुरू राहणार. तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा सदिच्छा भेट घेणार असल्याची माहिती. कर्नाटकला लवकरच नवीन मुख्यमंत्री मिळणार असल्याची चर्चा. उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांचा मुख्यमंत्री पदासाठी हायकमांडकडून विचार सुरू असल्याची सूत्रांची माहिती. गुजरातचा 92 धावांनी पराभव करत बंगळुरूची फायनलमध्ये एंट्री. बंगळुरूच्या 255 धावांच्या प्रत्युत्तरात गुजरात 162 धावांवरच गारद. रजत पाटीदारची 93 धावांची खेळी ठरली आहे निर्णायक. नाशिक मुंबई महामार्गावरती भरधाव कारची वृद्ध महिलेला धडक, अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद. धडक दिल्यानंतर महिला 15 ते 20 फूट उंच उडून खाली पडली. सांगलीच्या सायबर क्राईम ब्रांचकडून डिजिटल अरेस्ट करणारी टोळी जेरबंद. तासगावातील निवृत्त शिक्षकांना घातला होता 59 लाखांचा गंडा. पश्चिम बंगालच्या दोघांना पुण्यातून अटक. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.